मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा परप्रांतीयांना मारहाण सुरू केली आहे। विक्रोळी पार्क साइड इथे अमृतनगर भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण केली। नाशिकवरून थेट भाजी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना भाजी विकण्यास मनाई करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला। दरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन घडलेला प्रसंग सांगितला। शासनाच्या अध्यादेशानुसार नाशिकमधील मराठी शेतकरी घाटकोपरमध्ये आपला शेतीमाल विकण्यासाठी आला असताना परिसरातील परप्रांतीय फेरीवाल्यांनी त्याला तसं करण्यास मज्जाव घेतला। शेतकरी स्वतः तक्रार घेऊन मनसेकडे आल्यानं त्यात पदाधिकाऱ्यांना लक्ष घालावं लागलं। परप्रांतीय फेरीवाले दादागिरीच्या भाषेत बोलू लागल्याचा मनसे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांचा आरोप आहे। त्यातून पुढला प्रकार घडला असे मनसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला आहे। ते माझ्याकडे आल्यानंतर त्या जो कोणी मजूर त्या ठिकाणी होते त्यांनी ते बंद करायला लावलं। त्यांना ते बोलले इथं कुणाचाही बाप आला तरी आम्ही या ठिकाणी गाड्या लावू देणार नाही, कुणाला सांगायचं त्यांना सांगा, आम्ही कुणाला घाबरत नाही। आणि म्हणून त्यांची मस्ती उतरवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना त्या ठिकाणी धडा शिकवलेला आहे। एक व्यक्ती आली, त्यांनी सांगितलं की इथे बाबा मनसेवाल्याचे कोणी कार्यकर्ते आहेत, मराठी माणसाची मदत करतील, तुम्ही तिथपर्यंत जाऊन या, कमीत कमी 2 शब्द येऊन ते समजून सांगतील, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो। आता कसं आहे माहिती आहे का, त्यांनी आमची म्हणजे मदत केली त्यावेळेस ती आम्हाला योग्य वाटली, जी मदत त्यांनी केली ती आम्हाला योग्य वाटली, जे आमच्या मदतीसाठी ते धावून आले ते योग्य वाटलं। आमच्याकडे पणनचं लायसन आहे, महाराष्ट्र शासनाचं लायसन आहे। ते शेतकरी तिथे माल विकायला येत होते, काही परप्रांतीय भैयांनी तिथे त्यांना माल विकण्यास रोखलं, माल विकू देत नव्हते। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पद्धतीने त्यांना न्याय दिलेला आहे। आम्ही पोलिसांकडे पण गेलेलो की अशा प्रकारची दादागिरी या लोकांची चाललेली आहे, पोलिसांनी काय ऍक्शन घेतली नाही, महानगरपालिकेने काय ऍक्शन घेतली नाही, मग आम्हाला रस्त्यावर उतरून न्याय करावाच लागेल ना। जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय दिसेल तिथे आमची लाथी पडणारच, माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। शेतकऱ्यांचा आठवडी बाजार लावण्याची भूमिका भाजपची, त्यासाठी जागा मिळवून दिल्या भाजपने। केवळ काहीतरी राजनैतिक वातावरण निर्माण करून मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राजकारणापुरता आहे। मराठी जनता याला भुलणार नाही। मुंबईत कायद्याने व्यवसाय करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। आम्ही गांभीर्यानं घेत आहोत, त्याची मी माहिती घेत आहोत। आपल्याकडूनही मला माहिती मिळालेली आहे, आपल्या माध्यमातूनच ती मला पहिल्यांदा माहिती समजली। आणि आता त्या शेतकऱ्याची सगळी माहिती घेऊन कोण आहेत त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे सुद्धा दाखल केले जातील। कारण आता अशा पद्धतीची दादागिरी महाराष्ट्रातला शेतकरी कदापिही सहन करणार नाही। कारण मुंबई ही एकट्या दुकट्या कुणाची नाही, तर महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या जनतेची सुद्धा मुंबई आहे आणि त्याला सुद्धा या मुंबईमध्ये सन्मानाने येऊन जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे। ही भूमिका एक शेतकऱ्यांचा नेता म्हणून माझी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।